कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी भुजबळ साहेब, प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधिमंडळातील माझे सहकारी माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामणजी खोसकर, माजी खासदार देविदास पिंगळे, समीर भुजबळ, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्र पगार, शहराचे अध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुपंत म्हैसदुने, कळवण नगरपंचायतचे नगराध्यक्ष कौतिक पगारजी, सुरगाण्याचे अध्यक्ष चिंतामण गावित, कळवणचे अध्यक्ष राजेंद्र भांबरे, तसंच महिला अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, उदयकुमार आहेर, नानासाहेब महाले, धनंजय पवार, राजू पवार, भूषण पगार, सर्व उपस्थित असणारे माझ्या कळवण, सुरगाणा, नाशिक या जिल्ह्यातून आणि दोन्ही तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, पत्रकार मित्र, आपले लोकप्रिय आमदार नितीन पवार, सौभाग्यवती जयश्रीताई पवार आणि नितीनला त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याच्या करता, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या करता उपस्थित असणारा सर्व माझा जनसमुदाय, जमलेल्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, उशीर झाला त्याच्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो, कारण कार्यक्रम खरं तर 11:30ला होता, पण आम्हाला यायला बराच उशीर झाला. उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगीच्या मातेच्या चरणी आम्ही सुरुवातीला गेलो, तिथं वंदन केलं. एक आपली परंपरा आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आपण कुठं तरी श्रद्धा ठेवून काम करत असतो, निष्ठा ठेवून काम करत असतो, आणि त्या प्रकारे मोठा भक्तगण हा तिथं दर्शनाला येत असतो. तिथं अनेक प्रकारच्या सोयी छगन भुजबळ साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना केलं. मला आठवतंय, सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना चालत जावं लागायचं, त्रास व्हायचा. आता रस्ते रुंद झालेले आहेत, वर जाण्याच्या करता सोय झालेली आहे. ज्या काही सुविधा देता येतील त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज देखील मी तिथं जात असताना माझ्यावर सगळे मान्यवर होते. मी तोच विचार करत होतो की अजून उद्याच्याला भाविकांना तिथं काय केलं पाहिजे, काय केल्यानंतर त्यांना अधिक सोयीचं होणार आहे, अधिक सुखकर होणार आहे, दर्शन घ्यायला त्याच्यामध्ये कुठलाही अडचण येणार नाही. मला आत्ताच नितीन सांगत होता की दादा, तिथं एक चांगल्या प्रकारचा आम्ही प्लॅन तयार केलेला आहे आणि तो प्लॅनला देखील तुम्ही मंजुरी दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तो मीटिंग असते. श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी सप्तशृंगीगड, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा ह्याला मंजुरी द्यायची आहे. मी आपल्याला सगळ्यांना आजच्या दिवशी सांगू इच्छितो की लवकरच ती मीटिंग, माझ्या माहितीप्रमाणे सोमवारी दुपारी ती मीटिंग लागलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. मी राज्यामध्ये त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो. मी आपल्याला नितीनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शब्द देतो की उद्याच्या सोमवारी 81,86,00,000 तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालेला तुम्हाला सगळ्यांना वाचायला मिळेल. शेवटी कामं करायची असतात. मगाशी भुजबळ साहेबांनी उल्लेख केला, अनेक वर्ष मी देखील काम करणारा कार्यकर्ता, तुम्हालाही माहिती आहे. माझ्या भागाने 91 साली मला खासदार केलं, त्याच्यानंतर मी कधी मागं वळून बघितलं नाही. अनेक प्रकारचे चढ उतार आले, परंतु जनतेचे प्रश्न सोडवायचे, शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं आणि विकास साधायचा, हाच मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून आम्ही सतत काम करत राहिलो. अलीकडच्या काळामध्ये आम्ही हे काही निर्णय घेतले, हे विकासाकरता घेतले. आमदारांचा त्या ठिकाणी दबाव होता की आम्ही निवडून आलेलो, आमची कामं झाली पाहिजे.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मध्ये काही स्थगित्या आलेल्या होत्या, परंतु आता सगळ्या स्थगित्या आम्ही उठवलेल्या आहेत. आम्ही त्याच्यात दुजेपणा करत नाहीये. शेवटी प्रत्येक आमदार 3 ते 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. तिथं माझ्या आया बहिणी असतात. आज तर माझ्या आया बहिणींना मला धन्यवाद द्यायचे आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्या महिला इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेवटी महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीनं मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं पाहिजे. आज इथं मोठ्या प्रमाणावर माझ्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर आहेत, त्याच्यामध्ये मदतनीस आहेत. त्यांच्याही काही मला चिठ्ठ्या आलेल्या आहेत की अजित पवार तुम्ही आता सरकारमध्ये आहात, अर्थमंत्री म्हणून कामाची जबाबदारी पार पाडताय. आमच्याकडेही बघा, आम्हाला किती दिवस मानधनावर ठेवणार आहे, काहीतरी दुसराही विचार त्या ठिकाणी करा. अशा प्रकारची माझी त्या बहिणींची माझ्याकडनं अपेक्षा आहे. मी जरूर त्याच्या संदर्भामध्ये स्वतः जातीनं लक्ष घेऊन काय मार्ग काढायचा, मधल्या काळामध्ये काही प्रमाणात मार्ग निघालाय, परंतु अजून तुमचं समाधान होईल, अजून तुम्हाला तिथं चांगलं काम करण्याच्या करता एक विश्वास वाटेल, अशा पद्धतीचा देखील निर्णय आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये घेऊ. हा पण शब्द माझ्या सगळ्या उपस्थित असणाऱ्या बहिणींना मी देऊ इच्छितो. आज इथं सगळेजण आलेले असताना नितीननी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक गोष्टी सांगितल्या. आज खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे. मित्रांनो, बहुतेक जण इथं आम्ही स्टेजवर बसलेले सगळेजण हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. मी देखील आज शेतकरी म्हणून माझ्या आजोबांची, माझ्या वडिलांची ती जमीन माझ्या वाटणीला आलेली मी आज त्या बारामतीमध्ये करत असतो. आणि त्याच्यामुळं काय कांद्याची परिस्थिती आहे, काय टोमॅटोची परिस्थिती आहे, काय त्या ठिकाणी इथल्या जिल्हा बँकेची परिस्थिती आहे, पिकांचे दराची काय परिस्थिती आहे, पावसाने ओढ दिल्यानंतर आज माझा शेतकरी कशा पद्धतीने हतबल झालेला आहे, धरणांची परिस्थिती काय आहे, पीक विम्याचे पैसे माझ्या शेतकऱ्यांना मिळत आहेत का नाही. मित्रांनो, महायुतीच्या काळामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले. 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांचं पीक विमा उतरवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. बाकी सगळे पैसे केंद्र सरकारनं, राज्य सरकार तुमचे भरतं, हजारो कोटी रुपये भरतं. का तर टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे चाललेलो आहे. मला आठवतंय सुरुवातीच्या काळात मी राजकारणात आलो त्यावेळेस माझा शेतकरी सावकाराच्या दारामध्ये जायचा, 10 रुपये शेकड्याने पैसे घ्यायचा आणि कसं बसं शेती करायचा प्रयत्न करायचा. कित्येक जणांच्या जमिनी तर त्या सावकाराच्या त्या तोंडामध्ये त्यांना द्याव्या लागल्या, सावकाराला विकाव्या लागल्या, सावकारांनी व्याजामध्येच जमिनी स्वतःकडे करून घेतल्या. आणि नंतरच्या काळामध्ये आम्हाला वाटलं की नाही, शेतकऱ्याला कमी व्याजाने कर्ज पुरवठा केला पाहिजे. मागच्या वेळेसच सरकारमध्ये मी, भुजबळ साहेब, आम्ही सगळेजण असताना तिथं निर्णय घेतला. मी माझी जी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो तिथं 0% व्याजाने 3 लाखापर्यंत पीक कर्ज देत असतो. मी विचार केला, मी आणि सातारा जिल्हा बँक, नगर जिल्हा बँक, आमच्या ठराविक बँका चांगल्या चालल्यात, तिथंच फक्त लोकांना पैसे मिळणार, बाकीच्यांनी काय केलं. मग आम्ही राज्य सरकारच्या वतीनं काही कोटी रुपये घालावे लागले तरी चालतील, परंतु 0% व्याज द्यायचा, 0% 3 लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्याच्यातनं आपण तो एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मध्ये आम्ही तुमचे सगळ्यांचे जे भूविकास बँक होती ते पैसे कर्ज माफ केलं. तुमच्या 7/12वरचा, ज्या शेतकऱ्यांच्या 7/12वर भूविकास बँक होती ती त्या ठिकाणी काढून टाकली. अडचणी खूप आहेत. शेवटी राज्य कारभार करत असताना या टप्प्याटप्प्याने अडचणी सोडवायच्या असतात. आम्ही कधी शांत बसलो नाही. रोज सकाळपासून काय आपल्याला सोडवणूक करता येईल, कशा पद्धतीनं पुढे जाता येईल, तशा प्रकारचं काम आम्ही करत असतो. आणि हे काम करत असताना ज्याचा उल्लेख नरहरी झिरवाळ साहेबांनी केला, आपली नाशिक जिल्हा बँक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज देणारी नंबर 1 ची बँक, ती बँक अडचणीमध्ये आली. आता ती का आली, कुणामुळे आली, कशी आली, त्याच्या खोलात मी जात नाही. त्याचं सगळं गुराळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु इथून पुढं ती बाहेर निघाली पाहिजे. म्हणून माझ्याच चेंबरला
भुजबळ साहेबांना, दिलीप वळसे पाटलांना, नरहरी झिरवाळला, दादा भुसेंना, अनेक आमदारांना तिथं बोलवलं आणि त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना की आपल्यालाही बाहेर काढायची. MSC बँकेचे चेअरमन प्रशासक विद्याधर अनास्करला बोलवलं. त्यांनाही सांगितलं की अनास्करजी, तुम्ही आज राज्य सहकारी बँक उत्तम चालवताय. जवळपास 600-650 कोटी रुपये नफा ह्या राज्य सहकारी बँकेला तुम्ही मिळवून देताय. आपलीच एक उत्तर महाराष्ट्रातली महत्वाची बँक ही पण आपल्याला बाहेर काढायची. राज्य सरकार म्हणून जी भूमिका घ्यायची ती मी घेईन. त्याकरता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती करीन. पण राज्य सहकारी बँकेनी पण पुढाकार घेतला पाहिजे. नाबार्डचं काय मत आहे, RBIचं काय मत आहे, काय त्याच्यातनं तोडगा काढला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मी या आजच्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सर्वांना सांगू इच्छितो, एखादी अडचणीमध्ये असणारी संस्था बाहेर काढायची म्हटलं तर थोडे कठोर निर्णय घ्यावे लागतात. नेहमीसारखं वागून चालत नाही. माझ्याही भागातल्या काही बँका, अर्बन बँका फार कठोर निर्णय घेऊन मी बाहेर काढल्यात. माझ्याही भागातले काही सहकारी साखर कारखाने मी कठोर निर्णय घेऊन बाहेर काढलेत. तशा पद्धतीनं काहींना ते पचनी पडणार नाही. परंतु मी आजच सगळ्या नेतेगणांच्या साक्षीनं सांगतो की ती बँक बाहेर काढण्याच्या करता महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे आणि त्याच्यामध्ये अर्थमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष घातलेलं आहे. परंतु आपण पण त्याच्यामध्ये सहकार्य करा. आम्ही तुम्हाला ज्यावेळेस विनंती करतो त्यावेळेस तुमच्याकडनंही प्रतिसाद आला पाहिजे आणि त्या प्रकारे आपण त्याच्यातनं मार्ग काढू. कारण सहकार खातं पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडेच आहे. ते पण शरद सहकारी बँक उत्तम चालवतात, त्यांचा कारखाना भीमाशंकर उत्तम चालवतात. अशा पद्धतीने एक चांगली संस्था चालवणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये आज आपण सहकार्याची सूत्र त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल. आपण काही काळजी करू नका. परंतु कधी कधी दादा इथं वसुली जोरात सुरू झाली, दादा असं झालंय, दादा तसं झालंय. आत्ताही निवेदन आलीत, काही निवेदन दिली की दादा ज्यांनी काही गोष्टी केल्यात त्यांना पण काही समज तुम्ही दिली पाहिजे. ठीक आहे, ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही योग्य ती कार्यवाही करू. आपण काही काळजी त्याच्या संदर्भामध्ये करू नका, एवढीच विनंती आणि सूचना मी या बँकेच्या संदर्भामध्ये करतो. मित्रांनो, आज टोमॅटोचे भाव पूर्णपणे पडलेत. काही महिन्यापूर्वी टोमॅटोला एवढा भाव होता की टोमॅटोला अशा प्रकारचा भाव कधी आपण बघितलाच नव्हता. तेजी मंदी चालते. कांद्याची मध्ये अवस्था तशीच होती. मध्ये कांदा व्यापाऱ्यांनी घेणं बंद केलेलं होतं. मधल्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, कांदा कुठं पिकतो? माझ्या नाशिकमध्ये पिकतो, माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये पिकतो. ठराविक भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो आणि त्याच्यातून कधी भाव मिळाले तर चांगले मिळतात, कधी एकदम कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ माझ्या शेतकऱ्यावर येते. आम्ही पण विरोधी पक्षामध्ये असताना कित्येकदा कांद्याच्या माळा करून सभागृहामध्ये गेलो आणि कांद्याला अधिकचा अनुदान द्या अशा प्रकारची मागणी त्या काळामध्ये केली आणि 350 रुपये क्विंटलला ती अनुदान देण्याच्या बद्दलचा निर्णय आपण घेतला. अशा गोष्टी घडतात. परंतु मित्रांनो, शेवटी डिमांड आणि सप्लाय हे फार महत्वाचं असतं. आणि आपल्याकडे होतं काय, एखाद्याला भाव आला की एवढं पीक करतात की पुढच्या वेळेस त्याचे भाव पडलेच पाहिजे. आणि भाव पडल्यानंतर सगळेजण तिथपासून बाजूला होतात, नको आता हे करायला नको, आणि नंतर भाव वाढतात. हे जे काही ग्राहक आणि उत्पादक ह्याचा जो ताळमेळ आहे, कांद्याच्या बद्दलचा निर्णय झाल्या पियुष गोयल साहेबांना आम्ही सह्याद्रीला बोलून घेतलं. त्यांच्याबरोबर बैठक घेतली. कृषी मंत्री होते, पणन मंत्री होते, आम्ही सगळेजण होतो. आणि त्याच्यातून काय मार्ग काढता येईल, त्याच्या संदर्भात एक्सपोर्टच्या बद्दल काय निर्णय घेता येईल, त्याच्यामध्ये जो काही तुम्ही टॅक्स लावलेला आहे तो टॅक्स त्या ठिकाणी काढून टाकला पाहिजे. कारण शेतकऱ्यांना ज्यावेळेस 2 पैसे मिळतात त्यावेळेस थोडंसं सबुरीनं घेण्याची गरज आहे. या प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी मांडली. ते म्हणले आत्ता माझ्याबरोबर अधिकारी नाहीत, 2 दिवसांनी
तुम्ही पणन मंत्री आणि कृषी मंत्र्यांना दिल्लीला पाठवा, मी तिथं बैठक घेऊन त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढतो. आपण त्याच्या आधी साधारण 24 रुपये 10 पैसे ना, 24 रुपये 10 पैसे अशा पद्धतीनं आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो, आम्ही पियुष गोयल साहेबांशी बोललो, आम्ही इतर वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातलं आणि त्याच्यामध्ये हा दर जर ठरवून दिला, चांगला दर दिला तर त्यांनी तो 2410 दिला. परंतु नाफेड ज्यावेळेस उतरतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कांदा खरेदी होती, त्याच्यातनं व्यापारी पुन्हा आले, अजित पवार त्यांनी कांदा विकत घेतला की आमचे भाव पडतात, हे मार्केटमध्ये काही दरांनी कांदा विकतात. अशा या प्रत्येकाच्या व्यापाऱ्याचं दुखणं वेगळं आहे, माझ्या शेतकऱ्याचं वेगळं आहे, जो ग्राहक आहे त्याचं वेगळं आहे आणि या सगळ्यांचा कुठंतरी एक कसं एकत्रपणे यांना आणता येईल, ह्याच्यात तिघांना एकत्र घेऊन समन्वय कसा साधता येईल अशा पद्धतीचा समन्वय राज्यकर्ते म्हणून तिथं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बसणाऱ्या राज्य सरकारमधल्या लोकांना आणि केंद्र सरकारमधल्या लोकांना करावा लागतो. आणि म्हणून मित्रांनो त्याच्यातनं आपण मार्ग काढला. आता साधारण 2000च्या पर्यंत भाव 2000 2200 2300 अशा पापद्धतीचे भाव आहेत. मध्ये आम्ही व्यापाऱ्यांच्या बरोबर बोललो. मला आपल्याला एक सांगायचं आहे, त्या संदर्भामध्ये पावसाळा कसा आहे, पाऊस काळ कसा पडलाय, धरणात किती पाणी आहे, त्याच्यावर पण नैसर्गिक संकट काही आलंय का, या सगळ्यावर देखील भाव अवलंबून असतात. आणि टोमॅटोच्या संदर्भात अशा पद्धतीनं टोमॅटो रस्त्यावर फेकून प्रश्न त्या ठिकाणी सुटणार नाही. त्याच्यात काही प्रक्रिया करणारी काही का गोष्टी करता येतील का, आणखीन काय मार्ग काढता येईल, त्या संदर्भामध्ये कुठं मार्केट आहे. मधल्या काळामध्ये आम्ही हाही प्रयत्न केला किंवा महाराष्ट्राच्या पेक्षा दुसरं जवळपास राज्यामध्ये चांगलं मार्केट असेल तर माझ्या शेतकऱ्याचा माल आपण तिकडं घेऊन जाऊ आणि तिकडं विकू. जसं मध्ये सांगितलं की हैदराबादला एक जण नेते आले आणि म्हणले हैदराबादला कांदा फार चांगले पैसे येतात, ज्याने त्याने इथनं ट्रक भरले आणि हैदराबादला घेऊन गेले, झालं तिथला भाव कमी आला. अशा पद्धतीनं कधी कधी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती आणि त्याच्यातून जे साध्य करायचे ते आपल्याला साध्य करता येत नाही. परंतु मी या नाशिकच्या कळवणच्या सभेच्या निमित्तानं लोकांना सांगू इच्छितो, माझ्या शेतकऱ्यांनो आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत, तुम्हाला कदापि वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही. जे जे राज्य सरकारला त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावे लागतील ते निर्णय एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आम्ही मिळून घेऊ. आणि जिथं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेबांच्याकडं, पियुष गोयल साहेबांच्याकडे जाऊन तिथं पाठपुरावा करावा लागेल, तो देखील पाठपुरावा करण्याच्या करता आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी कुठं कमी पडणार नाही, हा विश्वास देखील मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना आजच्या सभेच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो. मित्रांनो, आज कळवण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे विकास पुरुष स्वर्गीय A.T. पवार साहेब यांचा विकासाचा वारसा, मी त्यांना A.T. पवार साहेबांना अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु आपले दादाडीचे आमदार नितीन पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आई सप्तशृंग माता त्यांना निरोगी दीर्घायुष्य देव, ही देखील प्रार्थना मी सप्तशृंगी मातेला या निमित्तानं करतो. मी मागाशी सांगितलं की त्यांनी ती मागणी केली, ती मागणी मी त्या बाबतीमध्ये पूर्ण करतो. आज जवळपास 494 कोटी रुपयाचा विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण इथं झालेलं आहे. नितीननी सांगितलं की 1100 कोटी रुपयाची कामं माझ्याकडे आतापर्यंत झाली आणि आता वर्षभर राहिलेलं आहे आणि त्याची अपेक्षा अजून 400 कोटी रुपयाची कामं माझ्या भागामध्ये द्यावी. मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, 1100 कोटीची कामं त्यांनी 4 वर्षात केली. 5 वर्षांनी ज्यावेळेस मी त्याला इथं मत मागायला येईल तुमच्या सगळ्यांच्याकडं, त्यावेळेस त्याच्या मतदारसंघात 1500 कोटी रुपयाची कामं झालेली असतील, हा शब्द देखील अजित पवार अर्थमंत्री या नात्याने मी तुम्हाला देतो. शेवटी कामं झाली पाहिजेत. तिथले महत्त्वाचे प्रश्न म्हणजे आपला ओतूरच्या संदर्भातला प्रश्न, त्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये जलसंपदा
विभागाच्या बाबतीत कळवण तालुक्यातला ओतूरचा मुख्य धरणाच्या विशेष दुरुस्तीच्या कामाला निधीची तरतूदची होऊन सुप्रमा मिळण्याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यता, त्याला सुप्रमा म्हणतात, ती एपीसी देते. एपीसीचे अध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणजे अजित पवार. त्याच्याकडं मी मीटिंग लावायला सांगतो आणि त्यांना सुप्रमाला परवानगी द्यायला सांगतो. त्याच्यामुळे तुमचा ओतूरचाही प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघेल. ह्याच्यामध्ये जी काही तुम्हाला मान्यता पाहिजे, सुप्रमासाठी वित्त आणि नियोजन विभागाची तुम्हाला मदत लागणार आहे, त्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न इथल्या राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या देखील महत्त्वाचा प्रश्न. शेवटी तुम्ही आम्हा लोकांना आमदार करता कशा करताय? माझ्या तरुण तरुणींचे प्रश्न सुटावेत, आया बहिणींचे प्रश्न सुटावेत, वडीलधाऱ्यांचे प्रश्न सुटावेत, माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, शेतमजुराचे सुटावेत, त्या करता मित्रांनो, आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कारण नसताना सध्या बदनामी चाललेली आहे. 1.5 लाख 1,50,000 एवढी नोकर भरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट करून लोकांची दिशाभूल करतायत, तरुणांची दिशाभूल करतायत. कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना काही उदाहरण देतो. कधी कधी तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर रिटायर होतो, नर्सेस रिटायर होतात, तातडीनं शिक्षक भरती करावी लागते. भरती काही एका दिवसात होत नाही, त्यावेळेस 6 महिने वर्ष जातं. त्याकरता तात्पुरतं नवीन भरती येईपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आपण करतो. कारण एखादा विषय शिकवणारा शिक्षकच रिटायर झाला तर मुलांना काय सांगायचंय? आता शिक्षक रिटायर झाला, नवीन शिक्षक आल्यावर तुम्हाला शिकवेल असं सांगून चालणार आहे? नाही चालणार. आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा मी पण महाराष्ट्रामध्ये, भुजबळ साहेब, आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. कधी 1.5 लाखाची भरती अशी झालेली नव्हती. ती आता तलाठी असतील, आमचे पोलीस असतील, आमचे शिक्षक असतील, आमचे आरोग्य विभाग असेल, आमचा कृषी विभाग असेल, आमचा जलसंपदा विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, अशा अनेक विभागामध्ये मिळून आपण आज 1.5 लाखाची भरती त्या ठिकाणी करतोय. मला आठवतंय मधल्या काळामध्ये इथं नरहरी झिरवाळ, आमचे नितीन पवार, हिरामण खोसकर, या सगळ्या माझ्या आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सहकारी मित्रांनी मला सांगितलेलं होतं की अजित पवार, तुम्ही आमचा हा प्रश्न निकाली काढा. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की त्या काळामध्ये जवळपास राज्यातल्या आदिवासी शासकीय आश्रमशाळेतले 1,585 रोजंदारी आणि तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 1,500 लोक, नरहरी झिरवाळ साहेब सतत माझ्या मागे लागले होते, माझे आमदार माझ्या मागे लागले होते. मित्रांनो, हा निर्णय कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा घेतला, हा महायुतीच्या सरकारने घेतला. आदिवासी समाजाच्या करता महत्वाची ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना प्रभावी अंमलबजावणीच्यासाठी आम्ही मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली. मगाशी नितीननी बोलत असताना, आमच्या नरहरी झिरवाळ साहेबांनी बोलत असताना की भाऊ आम्हाला किती टक्के पैसे मिळाले पाहिजे, आमचा समाज जर महाराष्ट्रामध्ये इतके टक्के असेल तर त्या प्रमाणात आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. बरोबर आहे. आताच्या काळामध्ये थोडे पैसे त्या ठिकाणी कमी दिले गेले. माझ्याच उपस्थितीमध्ये बैठक झाली, त्याच्यामध्ये साधारण माझ्या लक्षात आलं 2.5 ते 3.5 हजार कोटी रुपये यांना जे अधिकचे द्यायला पाहिजे होते ते दिले गेलेले नाहीयेत. अजूनही नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे. मी ताबडतोब अधिकाऱ्यांना सांगितलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून आपण मार्ग काढू, नियमाने मार्ग काढायचा आहे. चूक ही सरकारकडनं झालेली आहे आणि त्याच्यातून हे 2.5 ते 3 हजार कोटी रुपये आपण 31 मार्चच्या आत महाराष्ट्रातल्या आदिवासी विभागाच्या करता देतोय. त्याचा फायदा राज्यातल्या आदिवासी सगळ्या विभागाला झाल्याशिवाय राहणार नाही. हा कसा होणार आहे?
3,000 पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असतील तर पूर्वी ठक्कर बाप्पामध्ये 31,35,000 जास्तीत जास्त दिले जायचे आणि कमीत कमी 10 लाख 5 लाख दिले जायचे. आता आपण जिथं 31,35,000 दिले जायचे तसे 3,000 पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या क्षेत्राकरता 1 कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतला. 1 करोड रुपये. नंतर 1,500 ते 3,000 लोकसंख्येच्या करता 75 लाख, 1,000 ते 1,500 पर्यंत लोकसंख्येला 50 लाख आणि 500 ते 999 त्या लोकसंख्येच्या साठी 1,500 ते 999 40 लाख अशा पद्धतीनं आणि 101 ते 499 पर्यंत 20 लाख अशा पद्धतीनं ही ठक्कर बाप्पाची योजना. त्यामुळं कोणत्याही आदिवासी बांधवाचं गाव, वाडी, वस्त्या, पाडे याच्यातून सुटणार नाही. निश्चितपणे त्यांचा विकास ह्या माध्यमातून होईल. त्याच्याकरता लोकसंख्येनुसार आर्थिक निकषात बदल आपण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आपण सगळेजण करणार आहोत. त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. मित्रांनो, आज बोलत असताना आमच्या नितीन पवारांनी इथल्या एका साखर कारखान्याचा उल्लेख केला. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की ओ दादा, इथला वसंतदादा सहकारी साखर कारखाना, मला एक कळत नाही किंवा कादवा कारखाना चांगला चालतो. मध्ये एक असाच बंद पडलेला कारखाना दिलीप बनकरांनी घेतलाय, ते आता चांगला चालवत आहेत. आपल्या संस्था का बंद पडतायत? आपण काय कमी कशामुळे पडतोय? असं नाही करून चालणार. आज मित्रांनो, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव 4 तालुक्याचं कार्यक्षेत्र वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचं आहे. आणि ते अभिजित पाटील म्हणून कुणी घेतला होता, त्यांना आता तो कारखाना सोडला. मी मधी या 3-4 आमदारांची चर्चा केली की कुणी चांगला एखादा मजबूत असा माणूस आहे का की जो कारखाना चालवायला घेईल. मागच्या काळामध्ये तुमचा कारखाना चांगला चालत होता, भाव चांगला मिळत होता, परंतु काय तिथं दृष्ट लागली आणि आपल्या कारखान्याचं नुकसान झालं, आपल्या शेतकऱ्याचं त्याच्यामुळे नुकसान झालं. आता हे सगळं करत असताना आपल्याला त्या कारखान्याच्या बद्दल तुमच्याकडे पण एखादा जर कुणी वार्षिक भाडे कराराने घ्यायला तयार असेल तर त्याला आमच्याकडे आणा, दिलीप वळसे पाटलांच्याकडे न्या, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. कुणी त्याच्यामध्ये पुढाकार घेत असेल तर जरूर आपण त्याच्यामध्ये इतर काही मदत पाहिजे असेल तर ती मदत करू. पण कुणीतरी इथल्या स्थानिकांनीच पुढाकार घेतला पाहिजे किंवा जे चांगले कारखाने चालवतात त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. मित्रांनो, इथं कारखान्यांना भाव इतके कमी देतात. मी ज्या भागातनं येतो त्या भागामध्ये मी मधी भाव काढला, 3,350 रुपये टनाला भाव काढला उसाला. इथं भाव आहेत 2,700, 2,600, 2,500. कस काय मेळ खायचा? जर बाहेरच्या भागातली लोक एवढा भाव देऊ शकतात तर आपण का देऊ शकत नाही? ह्याचं कुठंतरी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना. नुसतं दुसऱ्याकडे बोट दाखवून नाही चालणार. आपल्याला काय सुधारणा केली पाहिजे ते पण आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यात जी मदत पाहिजे ती मदत आपण करू ना. नैसर्गिक संकट आलं, मार्ग काढू. त्याच्यातनं काही आणखीन आर्थिक मदत पाहिजे, मार्ग काढू. पॅकेज द्यायचंय, मार्ग काढू. आत्ताही राज्य सरकारने काही अडचणीतल्या कारखान्यांना पॅकेज देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेलाच आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जावं लागेल. आज बोलत असताना नितीननी बऱ्याच अडचणी सांगितल्या. नवीन वर्ग खोल्या दुरुस्तीच्या बद्दलचं त्यांनी सांगितलं. बहुउद्देशीय आदिवासी भवन ते पण त्यांनी आपल्या A.T. पवार साहेबांच्या नावाने एक बहुउद्देशीय आदिवासी भवन करण्याच्या बद्दलचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला. त्याच्याचबरोबर बिरसा मुंडा ह्याच्या संदर्भामध्ये 100% आदिवासी मतदारसंघातले अनेक रस्ते मुख्य रस्त्यांना जोडण्याच्या करता बिरसा मुंडा आदिवासी उपयोजनेअंतर्गत मंजुरी देऊन निधी देण्याच्या बद्दल, त्याच्याही बद्दल माझं डॉक्टर विजय गावित, नरहरी झिरवाळ आम्ही सगळ्यांनी चर्चा करून मार्ग काढलेला आहे आणि त्याच्यात लवकरच तुम्हाला निधी त्याच्यातनं मिळणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळावा 2027च्या धर्तीवर काही रस्ते कामांचा समावेश करून मंजुरी मिळावी अशी मागणी केलेली आहे. परवाच हॅमच्या करता मला वाटतं नितीननी काही रस्ते मला सुचवलेले आहेत, ते रस्ते देखील हॅममध्ये टाकण्याच्या करता मी तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला मदत करील. आणि मगाशी एक बोलताना उल्लेख करण्यात आला की बरेच PWDचे वेगवेगळे प्रकारचे रस्ते असतात आणि त्याच्यामध्ये झालंय काय, मी 3 दिवसापूर्वी का 2 दिवसापूर्वीच बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये PWDच्या अधिकाऱ्यांना, फायनान्सच्या अधिकाऱ्यांना, प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि म्हणलं नक्की तुम्ही मला सांगा की राज्यामध्ये एकंदरीत वेगवेगळे राज्यमार्ग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही मार्ग आहेत PWD मार्फत होतात ते किती चाललेले आहेत आणि त्याला किती हजार कोटी रुपये लागणार आहेत. मित्रांनो, त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत मला पाहायला मिळाली. मी तुमच्या इथंच फक्त पैसे देणं बाकी अशातला भाग नाही, मला ह्याच्याकरता जवळपास 10,000 कोटी रुपये हे वेगवेगळ्या पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उभे करावे लागणार आहे. मी ऑलरेडी फायनान्स विभागाला कामाला लावलेलं आहे. त्यांना सांगितलं लोकांचे रस्त्याची कामं झाली कॉन्ट्रॅक्टरकडनं आणि बिलं नाही दिली गेली तर ते पुढची कामं करणार नाही आणि रस्ता तसाच अर्धवट राहील. आत्ताच येताना मला वाटतं इथला एक रस्ता असाच अर्धवट राहिलेला, तो कॉन्क्रीटचा रस्ता बरेच वर्ष चाललाय. हॅममधनं आहे ना, हॅममधनं आहे. त्याच्यात पण मी लक्ष घालीन. मी एवढंच सांगतोय की फक्त तो तुमचा प्रश्न नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रश्न आहे. आणि शेवटी सरकार चालवत असताना लोक आम्हाला नावं ठेवतील, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय करताय. अलीकडच्या काळात कुठेही काही घडलं तरी विरोधक नुसतं राजकारण करायला लागले. मित्रांनो, अलीकडे मला पत्रकार मित्र विचारतात इथं असं असं चाललंय, तुमचं काय म्हणणं आहे. अरे म्हणलं तिकडे त्यांचं चाललंय, मला काय घेणं देणं. आज मला विकासाच्या शिवाय म्हणलं तुमच्याशी जास्त बोलायचंच नाही. आणि त्यामुळं आपल्याला आपल्या भागाचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या परिसराचा कायापालट करून घ्यायचा आहे. मगाशी बोलत असताना जे काही नितीननी सांगितलं की बाबा इथं अर्जुन सागर इथं 12 हेक्टर जमीन आहे, त्या 12 हेक्टर जमिनीच्या बाबतीमध्ये त्यांना एक नवीन काही गोष्ट करायची आहे. त्या संदर्भात नितीन मी मुंबईमध्ये मीटिंग लावीन, आपण एकत्र बसू आणि इथं पर्यटन विकसित करण्याच्या करता, आदिवासी नागरिकांना रोजगार निर्माण होण्याच्या करता, पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या करता जे काही करावं लागेल ते करण्याच्या करता आपण मान्यता देऊ. कारण माझ्या एक गोष्ट इथं लक्षात आली, मी ज्यावेळेस इकडच्या भागामध्ये निघालेलो होतो त्यावेळेस माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की साधारण आपल्या इथं शेजारी गुजरात राज्य आहे आणि गुजरात राज्यात पलीकडच्या बाजूला चांगल्या पद्धतीनं पर्यटनाच्या संदर्भामध्ये काम हे निश्चितपणे झालेलं आहे. तशा प्रकारे आपल्या सुरगणाच्या परिसरामध्ये जर झालं तर त्याचा फायदा हा माझ्या भागातल्या लोकांना निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्याचा विचार करून एकतर आपला सुरगणा तालुका हा आकांक्षित तालुका आहे, त्याच्या आकांक्षित तालुक्याच्या ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टीचा फायदा आम्ही तुम्हाला करून देऊच देऊ. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साधारण आपल्या इथल्या भागाच्या करता माझ्या माहितीप्रमाणे इथं जी काही शेजारचा राज्य आहे त्या भागामध्ये साधारण रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातनं एक पर्यटनाला चालना देण्याचं काम तिथं झालेलं आहे. आणि हे पर्यटनाला चालना देत असताना तिथं आजूबाजूच्या भागातले लोकांना पण एक चांगल्या प्रकारचं काम हाताला मिळालेलं आहे. आणि तशा पद्धतीनं मला नितीननी सांगितलेलं होतं की दादा ह्या संदर्भामध्ये तुम्ही पण आम्हाला चांगल्या प्रकारची मदत करा. साधारण हे माझे कळवण आणि सुरगाणा हे दोन्ही तालुके
नाशिक लगत असल्यामुळं दोन्ही तालुक्यामध्ये आदिवासी बिगर आदिवासी दोन्ही समाजाची लोक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राहतात आणि यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्ग त्या ठिकाणी काढावा लागणार आहे आणि हा मार्ग काढत असताना माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं हे की ह्याच्यातून साधारण आपल्या कळवण पट्ट्यात डोंगरादेव उत्सव जो त्या ठिकाणी होतो आणि इथं मोठ्या प्रमाणावर लोक त्या बाबतीमध्ये येत असतात. इथल्या भागातल्या लोकांच्या मध्ये एक खेळामध्ये देखील आवड आहे. अलीकडच्या काळामध्ये खेळाला देखील चांगल्या पद्धतीनं मान्यता मिळते. आत्ताच्या पण स्पर्धा चाललेल्या आहेत त्याच्यात खूप चांगल्या प्रकारचं पदकं कमवण्याचं काम आपल्या भारताने केलेलं आहे. कळवण हा गुजरात राज्याच्या सीमेवरचा तालुका. गुजरातनं या सीमेवर सापुतारा गाव पर्यटन क्षेत्र म्हणून चांगलं विकसित केलेलं आहे आणि या सापुतारा गाव विकसित करत असताना त्या तुलनेमध्ये आपल्या इथं 10% देखील सुविधा उपलब्ध झालेल्या नाही आहेत. मला नितीन तुला सांगायचं आहे, जसं सापुताऱ्याच्या संदर्भामध्ये काही चांगल्या गोष्टी गुजरात सरकारने केलेल्या आहेत त्याच्यातल्या काय बाबी आपण देखील आपल्या सुरगाणाच्या परिसरामध्ये करू शकतो त्या संदर्भात तुम्ही मला जरा एक प्रपोजल दिलं तर आपण त्या बाबीची सुरुवात करूया. जसं आता माणिकराव कोकाटे इथं बसलेले आहेत. माणिकराव कोकाटेंनी मध्ये माझ्याकडनं एक मीटिंग लावून घेतली आणि ती मीटिंग लावून त्यांनी एक चांगल्या प्रकारचा तिथं पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातनं एक प्रकल्प माझ्याकडनं मंजूर करून घेतलेला आहे. त्याच धर्तीवर आपण आपल्याही सुरगाणा आणि कळवणच्या भागामध्ये ती गोष्ट त्या ठिकाणी करू शकू ही पण खात्री मला ह्या सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे. तशाच पद्धतीनं आज मला तुम्हाला दुसऱ्या एक सैनिकी स्कूलच्या बद्दल एक आपल्या नितीन पवारांनी सांगितलं आणि जलसंपदा विभागाच्या संदर्भात जलसंधारण सोनगीर आदिवासी साठवण तलाव आदिवासी विभागाकडे आहे. सतखाम असे 4-5 त्यांनी साठवण तलाव सांगितलेले आहेत. त्याही बद्दल मध्ये मी मीटिंग घेतलेली होती आणि त्याच्यातली पण काही कामं आपण मित्रांनो मार्गी लावलेली आहेत. बसेसच्या बद्दल एक त्यांनी मागणी केलेली आहे. मधल्या काळामध्ये एसटीला पण चांगल्या प्रकारच्या बसेस देण्याच्या करता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. बऱ्याच आमदारांच्या मतदारसंघामध्ये चांगल्या नव्या कोऱ्या बसेस देण्याच्या बद्दल आम्ही त्या ठिकाणी पावलं उचलली पाठवल्या. पण मी आता पुढच्या टप्प्यामध्ये आता येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्याच्यातल्या तुमच्या मतदारसंघामध्ये नवीन बसेस पाठवण्याच्या संदर्भातली कारवाई 100% करेन याबद्दलची पण ग्वाही मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतो. आणि आजच्या ह्या एकंदरीत सभेच्या निमित्तानं अनेक प्रश्न आपल्या नितीननी इथं उपस्थित केलेले होते. त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी वरचेवर बैठका घेऊन मी असेल, भुजबळ साहेब असतील, नितीन झिरवाळ साहेब असतील, बाकीचे सगळे असतील, संघटनेच्या बाबतीमध्ये सुनील तटकरे साहेब आपल्याला मदत करतील, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू. परंतु बाकीच्या बाबतीमध्ये मदत करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना मी ग्वाही देतो की तुम्ही कुठल्याही प्रकारचा कोणताही मनामध्ये विचार आणू नका. एका नवीन विचाराने आम्ही सगळेजण पुढे चाललोय. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं एक मजबूत नेतृत्व भारताचे पंतप्रधान म्हणून मिळालेले आपल्याला आहेत. आज त्यांनी महिलांना खासदारकी करता आमदारकी करता आरक्षण दिलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये खासदार आणि आमदार देखील महिला मोठ्या प्रमाणावर निवडून देण्याचं काम केलं जाणार आहे. आणि अशा पद्धतीचा हा प्रयत्न करत असताना आपल्याला आपल्या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार हाच पुढे घेऊन गेल्याशिवाय गत्यंतर नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळेजण काम करू पाहतोय. आणि हे काम करत असताना कुठल्याही जातीमध्ये धर्मामध्ये तेढ आपल्याला निर्माण करायची नाही. एक काही समाजाच्या मनामध्ये आरक्षणाचं काय होणार, आमच्यावर कुठं अन्याय होईल का,
मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी सांगितलं की आजपर्यंत ज्यांना ज्यांना आरक्षण दिलेली आहे, शेड्यूल ट्राईब असेल, शेड्यूल कास्ट असेल, NT असेल, OBC असेल, या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता, तुम्ही नीट ऐका, काही काही जण वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे निघतात, वेगवेगळ्या प्रकारचे बातम्या येतात, त्याच्यातून लोक हतबल होतात, लोक घाबरून जातात. अरे मग आमच्या तोंडचा घास कुणी काढणार आहे का? असं कुणीही राज्यकर्ते असले, कुणीही ते काढू शकत नाही. आहे त्यांचं आरक्षण जसंच्या तसं ठेवून अधिकचं देण्याच्या करता हा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यामुळं जे कुणी वेगवेगळ्या प्रकारची भाषणं करतात, त्यांचा भूमिका काय आहे ती त्यांना स्वतःला माहिती आहे. पण मी आज जबाबदारीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमच्या आरक्षणाला कोणताही धक्का हे महायुतीचं सरकार लावून देणार नाही. तुमचा अधिकार तुम्हालाच तो राहील, त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. ॲडिशनल द्यायचं झालं तर मात्र तो विचार त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. मागे तसा प्रकारचा विचार झाला होता. दुर्दैवाने एकदा तो हायकोर्टात टिकला नाही, त्याच्यानंतर एकदा सुप्रीम कोर्टात टिकला नाही. वेगवेगळे समाज आपापल्या वर्गाच्या करता आरक्षण मागतात. संविधानाने तो अधिकार त्यांना दिलेला आहे. कायद्यानी घटनेनी प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु ती मागणी ती कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसवण्याचं काम हे राज्यकर्त्यांना करावं लागतं. उगीच उठलो आणि हा दिलं सगळ्यांना आरक्षण असं म्हणून चालत नाही. ती वेळ मारून नेल्यासारखं होतं. त्याच्यामुळं ह्याही बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी अतिशय विश्वास त्या बाबतीमध्ये ठेवावा, अशा प्रकारची विनंती आज मी नितीनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना करू इच्छितो. आणि काही नवीन एक बातम्या सुटल्या अलीकडच्या काळात. आता मध्ये 2-3 दिवस मी आजारी होतो, बातम्या चालवल्या अजित पवार नाराज म्हणूनच कॅबिनेटला गेले नाही. अरे बाबा, तब्येत बेकार आहे, वाईट आजारी आहे आणि कुठं कॅबिनेटला जाता. मध्ये एकदा एक बातमी दिली, OBCच्या संदर्भातली एक मीटिंग होती. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब, मी इथं बसलोय, मुख्यमंत्री इथं, उपमुख्यमंत्री तिथं, भुजबळ साहेब इथं, आम्ही दोघं गप्पा मारतोय. आणि दुसऱ्या दिवशी बातमी, अजित पवार आणि भुजबळ साहेबांच्यात खडाजंगी. अरे कशाची खडाजंगी? आम्ही दोघं ते मला फोन करतात, मी त्यांना फोन करतोय. अरे कधी रे आपली खडाजंगी झाली? म्हणजे काही चाललंय. काय होतं, तुम्ही राहता कळवणला, सुरगाण्याला, निफाडला, सिन्नरला, आणि कधी कधी बातम्या वाचून लोकांना त्या खऱ्या वाटतात. हे आत्ता पण मी हे जे काही बातमी सोडलेली होती की अजित पवार नाराज पालकमंत्र्यांच्या करता वगैरे, असं अजिबात नाही. शेवटी हे 3 पक्षांनी चालवलेलं सरकार आहे. शेवटी घरचं कारभारी पण करत असताना पण कारभाराला अडचणी येत असतात. इथं तर वेगवेगळे विचारधारा आहे. राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहे. नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला 3ऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करायचंय, त्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे. आणि हे सगळे एकत्र येत असताना माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की या ज्या काही बातम्याचं पेव फुटलंय, आता पण अमुक 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 ठिकाणी तुम्ही इथं काय करता? अरे आम्ही इथं आमची कामं करतो ना, आम्ही इथं काय करतोय? हे जे काही सतत चाललेलं आहे ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. जर काही सांगायचं असेल तर स्पष्टपणे सांगेन, मागं पुढं काही ठेवणार नाही. परंतु ही दिशाभूल करायचं काम हे कृपा करून कुणी करू नये. खोट्या बातम्या पसरू नये आणि कुणी मुद्दाम काही आजारी वगैरे पडत नाही. शेवटी आरोग्य चांगलं ठेवणं प्रत्येकाचं काम आहे. ही पण बाब तितकीच महत्त्वाची आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि भुजबळ साहेब, आम्ही सगळेजण, एकनाथराव शिंदे, आपले देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळे ह्या महाराष्ट्राचा उद्याच्याला चांगल्यातला चांगला विकास सर्वांगीण व्हावा, सगळ्यांचं भलं व्हावं. आज देखील सप्तशृंगीला गेलो असताना तिथं तीच मागणी केली की सगळीकडं एक
सुख शांती समृद्धी नांदावी. गणेशोत्सव चांगला पार पडलेला आहे. नवरात्र दसरा चांगल्या पद्धतीने पार पडावा. येणारी दिवाळी दसरा चांगल्या पद्धतीने व्हावा आणि राहिलेल्या दिवसात पाऊस पडून धरणं जर भरली तर माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळेल. तशा पद्धतीचा माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळावा हीच मी देवीला प्रार्थना केलेली आहे. देवीला साकडं घातलेलं आहे. ह्याच्यापेक्षा काही दुसरं मागणं त्या ठिकाणी केलेलं नाही. हेही आपल्याला सगळ्यांना सांगतो. पुन्हा एकदा नितीनला मी मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आता ज्या ज्या गोष्टीचा मी उल्लेख केलेला आहे त्याच्याबद्दल नितीननी जयश्रीने आणि त्यांच्या सगळ्या टीमनी माझ्याकडे पाठपुरावा करावा आणि हे प्रश्न तडीस न्यावेत आणि ह्या भागाचा सर्वांगीण विकास करून खऱ्या अर्थाने A.T. पवारांना श्रद्धांजली अर्पण करावी हीच अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापारी संघटना कळवण यांच्याकडून अजितदादांचा सत्कार होत आहे. अजितदादा, आपण त्याचा स्वीकार